नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या YouTube चॅनलमध्ये. मित्रांनो, पोलीस भरती, सरळ सेवा, एमपीएससी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणाऱ्या पीडीएफ स्वरूपात अगदी मोफत आणि क्विज स्वरूपात सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर. त्यासाठी चालू घडामोडीवाला हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि सोबतच आपल्या इंस्टाग्राम अकाउंटलाही फॉलो करून घ्या, फेसबुक अकाउंटलाही फॉलो करून घ्या. तर कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी चालू घडामोडीवाल्याच्या चारही प्लॅटफॉर्म सोबत जोडले जा. आपण दररोज सकाळी 6 वाजता आणि जर शक्य नाही झालं तर दिवसभरात लवकरात लवकर आपले व्हिडिओ अपलोड होत असतात. तर आज दिनांक 13/2/2026 सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. पहिला प्रश्न, आयसीसी महिला T20 विश्वचषक 2026 या स्पर्धेचे आयोजन खालीलपैकी कोणत्या देशात केले जात आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, इंग्लंड आणि वेल्स. प्रश्न क्रमांक 2, इंग्लंड आणि वेल्स येथे आयोजित महिला T20 विश्वचषक 2026 च्या स्पर्धेत एकूण किती संघ सहभागी होणार आहेत? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, 12. प्रश्न क्रमांक 3, महिला T20 विश्वचषक 2026 अंतर्गत एकूण 33 सामने खेळवले जाणार असून या स्पर्धेचा अंतिम सामना 5 जुलै रोजी कोणत्या ऐतिहासिक मैदानावर होणार आहे? तर हा होणार आहे ऑप्शन सी, लॉर्ड्स या मैदानावर. तर याच्याबद्दलची महत्त्वाची माहिती बघूया. आयसीसी T20 विश्वचषक 2026 आयोजक आहे इंग्लंड आणि वेल्स हे दोन देश. स्पर्धेचा विस्तार, या स्पर्धेत एकूण 12 संघ सहभागी होणार असून एकूण 33 सामने खेळवले जातील. तर अंतिम सामना हा 5 जुलैला ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर खेळवला जाणार आहे. प्रश्न क्रमांक 4, आंतरराष्ट्रीय स्तरावर दरवर्षी जागतिक बालमजुरी विरोधी दिवस म्हणजेच वर्ल्ड डे अगेन्स्ट चाइल्ड लेबर कधी पाळला जातो? तर हा 12 जूनला पाळला जातो. कालच हा साजरा झालेला आहे. तर जागतिक बालमजुरी विरोधी दिवसाची सुरुवात 2002 मध्ये खालीलपैकी कोणत्या संघटनेद्वारे करण्यात आली होती? तर ही करण्यात आली होती ऑप्शन बी, आंतरराष्ट्रीय कामगार संघटना म्हणजेच ILO द्वारे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6, जागतिक बालमजुरी विरोधी दिन 2026 ची अधिकृत थीम म्हणजे केंद्रीय विषय काय आहे? तर बालकामगारांना लाल कार्ड, मुलांसाठी योग्य खेळ, प्रौढांसाठी योग्य काम. ऑप्शन ए असं या प्रश्नाचं उत्तर आहे. तर याच्याबद्दलची महत्त्वाची माहिती बघूया. जागतिक बालमजुरी विरोधी दिवस 12 जून रोजी जागतिक बालमजुरी विरोधी दिवस पाळला जातो. हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार संघटनाद्वारे 2002 मध्ये सुरू करण्यात आला होता. 2026 ची थीम जी आपण बघितली ती इंग्रजीमध्ये अशी आहे, रेड कार्ड टू चाइल्ड लेबर, फेअर प्ले फॉर चिल्ड्रन, डिसेंट वर्क फॉर अडल्ट. प्रश्न क्रमांक 7, टेनिस जगतातील मानाच्या विम्बल्डन स्पर्धेने 2026 च्या एकूण बक्षीस निधीत म्हणजेच प्राइज मनी मध्ये आतापर्यंतची विक्रमी किती टक्के वाढ केली आहे? तर यांनी केलेली आहे जवळपास म्हणजे फिक्स 20% वाढ केलेली आहे, ऑप्शन सी. तर विम्बल्डन स्पर्धेचा बक्षीस रकमेत विक्रमी वाढ झालेली आहे. तर विम्बल्डनने एकूण बक्षीस निधी वाढवून 64.2 दशलक्ष म्हणजे मिलियन केला आहे, जे आतापर्यंतचे सर्वात मोठे वार्षिक वाढ पॅकेज आहे. तर विजेतेपद रक्कम पुरुष आणि महिला एकेरीच्या विजेत्यांना प्रत्येकी 3.6 दशलक्ष, मागील वर्षी 3 दशलक्ष होते, आता ही रक्कम 3.6 दशलक्ष बक्षीस रक्कम दिली जाईल. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8, फिफा पुरुष फुटबॉल विश्वचषक 2026 चे आयोजन खालीलपैकी कोणत्या देशात संयुक्तपणे केले जाणार आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, कॅनडा, मेक्सिको आणि अमेरिका या 3 देशांमध्ये फिफा विश्वचषक 2026 चे आयोजन केले जाणार आहे. प्रश्न क्रमांक 9, इतिहासामध्ये पहिल्यांदाच 3 देशांमध्ये संयुक्तपणे होणाऱ्या फिफा विश्वचषक 2026 च्या स्पर्धेत एकूण किती देश संघ सहभागी होत आहेत? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 48 संघ. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10, कॅनडा, मेक्सिको आणि अमेरिका येथे आयोजित फिफा विश्वचषक 2026 चा अंतिम सामना कधी खेळवला जाणार आहे? तर हा खेळवला जाणार आहे ऑप्शन सी, 19 जुलैला. फिफा विश्वचषक 2026 महत्त्वाचे मुद्दे, ऐतिहासिक आयोजन, इतिहासामध्ये पहिल्यांदाच कॅनडा, मेक्सिको आणि अमेरिका या 3 देशांमध्ये संयुक्तपणे या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. यामध्ये संघांची किंवा देशाची संख्या आहे 48. तर अंतिम सामना हा जागतिक स्पर्धेचा अंतिम सामना 19 जुलै रोजी खेळवला जाणार आहे. प्रश्न क्रमांक 11, भारतामध्ये वडोदराहून पहिले यशस्वी चाचणी उड्डाण पूर्ण केलेले C-295 हे कोणत्या प्रकारचे विमान आहे? आणि हे विमान आहे लष्करी वाहतूक विमान, मिलिटरी ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट असं सुद्धा परीक्षेमध्ये ऑप्शन आपल्याला येऊ शकतात. दोन्ही ऑप्शन आपण लक्षात ठेवायचे. प्रश्न क्रमांक 12, भारत सरकारने एकूण 56 एअरबस C-295 विमानांसाठी खालीलपैकी कोणत्या देशासोबत 21,395 कोटी रुपयांचा करार केला आहे? आता तुम्हाला प्रश्न असाही येऊ शकतो, कोणत्या देशासोबत करार केला आहे? ठीक आहे,
हे ऍडिशनल इन्फॉर्मेशन तुम्हाला देण्यासाठी, कारण तुम्हाला असं काही विचारणार नाही 21,935 कोटी आहे का 21,934 कोटी आहे का, किंवा हा आकडा असा विचारणार नाही. जस्ट फॉर इन्फॉर्मेशन हे तुम्हाला या ठिकाणी दिलेलं असतं. तर या प्रश्नाचं उत्तर आहे स्पेन सोबत करार केलेला आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 13. एअरबस C295 कराराअंतर्गत एकूण 56 विमानांपैकी किती विमाने थेट स्पेन मधून तयार होऊन मिळणार आहेत आणि किती विमाने भारतात बनवली जाणार आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे 16 स्पेन मधून आणि 40 भारतामध्ये. ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 14. भारतात बनवल्या जाणाऱ्या 40 एअरबस C295 विमानांची मुख्य संरचना 80% स्ट्रक्चर खालीलपैकी कोणत्या प्रकल्पात तयार केली जाणार आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे टाटा नागपूर प्रकल्प. ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 15. भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात समाविष्ट होणारे नवीन C295 हे मध्यम क्षमतेचे मालवाहू विमान खालीलपैकी कोणत्या जुन्या विमानांची जागा घेणार आहे? तर ऑप्शन सी AN32 याची जागा घेणार आहे. महत्वाची माहिती, मेड इन इंडिया एअरबस C295 विमान. मेड इन इंडिया एअरबस C295 लष्करी विमानाची पहिली यशस्वी चाचणी. पहिले उड्डाण मेड इन इंडिया एअरबस C295 मिलिटरी ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्टने वडोदराहून आपले पहिले चाचणी उड्डाण यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. कराराने संख्या एकूण 56 विमानांसाठी स्पेन सोबतचा 21,935 कोटी रुपयांचा करार झाला आहे. यापैकी 16 विमाने स्पेन मधून तयार होऊन मिळतील तर 40 विमाने भारतात बनवली जातील, जी 2031 पर्यंत ताफ्यात येतील. उत्पादन या विमानाची 80% मुख्य संरचना टाटा नागपूर प्रकल्पात तयार होईल. बदल C295 हे मध्यम क्षमतेचे मालवाहू सैनिक वाहतूक विमान असून ते हवाई दलातील जुन्या AN32 विमानाची जागा घेईल. तर मित्रांनो, हे होते आजचे महत्त्वाचे टॉप 15 प्रश्न, कालच्या दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी आणि स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे प्रश्न. तर कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी आपण 10 मिनिटाच्या आतच हा व्हिडिओ घेण्याचा मानस आपला आहे आणि आपण खूप कमी वेळात जास्त अभ्यास करण्याचा प्रयत्न करतोय, कारण टाइम इज मनी. वेळ खूप महत्वाचा आहे, गेलेली वेळ परत येत नाही. त्यामुळे तुम्हाला सरकारी नोकरीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी चालू घडामोडीला ज्या चारही प्लॅटफॉर्म सोबत जोडले जा, जास्तीत जास्त शेअर करा, आपल्या गरजू मित्रांपर्यंत पोहोचवा आणि गुलाल उधळा मित्रांनो. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. भेटूया उद्याच्या व्हिडिओत.